नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील सोयाबीनमध्ये आंतरपीक घेता का? आंतरपीक घेतल्यानंतर आपल्याला त्याचे परिणाम काय होतात किंवा फायदा काय होतो, तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच बघणार आहोत. तर त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ देखील लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, प्रामुख्याने जर विचार केला तर सोयाबीन पिकामध्ये आपण तीळ हे आंतरपीक बरेच शेतकरी घेत असतात, परंतु तिळाचे जर आंतरपीक घेतल्यानंतर आपल्याला त्याचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान होतात. नुकसान कशा पद्धतीने होतात तर आपण बघू शकता की यामध्ये सोयाबीनमध्ये जास्त प्रमाणामध्ये तिळाची पेरणी केलेली. आंतरपिकाची पेरणी कशी केली पाहिजे, 100% साधारणपणे 30% तरी उगवण अशा पद्धतीने आपण पेरलं पाहिजे. परंतु ह्या शेतकऱ्याने साधारणपणे 50+50 अशा पद्धतीने लागवड केली. त्यामुळे सोयाबीनला जास्त प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे. सोयाबीनला काय झालं की रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये दिसतो अशा आंतरपिकामुळे. दुसरा विचार, सोयाबीनला उताराला देखील जास्त प्रमाणामध्ये आपल्याला उतारामध्ये देखील फटका बसतो. आता आपण बघू शकता की ते जास्त प्रमाणामध्ये देखील आलेलं नाही. यामध्ये डबल फटका बसला, कारण की ते देखील पिकामध्ये उत्पादन तेवढं पाहिजे तेवढं मिळणार नाही आणि सोयाबीनला देखील परिणाम त्याचा होणार. तर अशा चुका करू नका. त्यामुळे आपल्याला नुकसान दोन्ही बाजूनी सोसावे लागते. तिळाचं उत्पादन निघाना आणि सोयाबीनचं देखील उत्पादन निघाना. तर मग कशा पद्धतीने आपण याचं नियोजन केलं पाहिजे? नियोजन करते वेळेस काय करायचे, बाबा आपलं साधारणपणे 100पैकी 30% तरी आंतरपीक म्हणून आपण तिळाची लागवड केली तर ते 30%च बियाणं उगवलं पाहिजे, की जेणेकरून आपल्याला सोयाबीनच्या पिकाला किंवा मुख्य पिकाला आपल्याला कसल्याही प्रकारचा फटका बसणार नाही. आता आपण बघू शकता की जे तिळाचा प्लॉट आहे तो तिळाच्या प्लॉटवर देखील रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये आणखी सोयाबीनवरती दिसत नाही, परंतु सोयाबीनच्या जो बी अन्नद्रव्य जी सोयाबीनला शोषण्यासाठी असतात त्यातले अर्धे अन्नद्रव्य हे पिकच घेत असते. त्यामुळे सोयाबीनला जेवढे पोषक घटक मिळायला पाहिजे तेवढे मिळत नाहीत आणि तिळाला देखील जास्त प्रमाणामध्ये रोग आहेत. बघू शकता आपण बुरशीचा प्रादुर्भाव दिसतोय किंवा करप्या जास्त प्रमाणात दिसतोय. तर असे बरेच शेतकरी चुका करतात की जेणेकरून आपल्याला नंतर त्याचा परिणाम सोसावा लागतो. आता यामध्ये सोयाबीनमध्ये देखील आपण बघू शकता की आता सोयाबीनचा प्लॉट आहे, पूर्णपणे शेंगा देखील चांगल्या पद्धतीने आलेल्या नाहीत आणि आलेल्या देखील शेंगा पोचट पद्धतीने आपल्याला दिसून येतात. बघू शकता रोगाचा डंक माशीचा देखील प्रादुर्भाव आपल्याला सोयाबीनवरती दिसून येतोय. तर मग अशा चुका करू नका. साधारणपणे लागवड करते वेळी चांगल्या पद्धतीने लागवड करा. शक्यतो आंतरपीक घेऊ नका. घेतलं तरी कडीच्या साईडने आंतरपीक घ्यायचं आपलं, की जेणेकरून आपल्याला सोयाबीनला अडचण येणार नाही. आंतरपीक घेतलं पाहिजे, परंतु अशा पद्धतीनं नंतर देखील तुम्ही उन्हाळ्यामध्ये देखील उन्हाळी ती पेरू शकता. आता यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तिळाचं देखील उत्पादन निघणार नाही आणि आपल्या सोयाबीनचं देखील उत्पादन निघणार नाही. आणि पेरते वेळी देखील बघा आता हे काय केलंय की पेरते वेळेस देखील तुम्ही ते ज्यावेळेस टाकतात त्यावेळेस चांगल्या पद्धतीने ते टाका. आता काही जागेवरती बघू शकता की काहीच तीळ वापरलेलं नाही आणि काही जागेवरती पूर्ण परपंड जास्त प्रमाणात आणि त्या प्रमाणामध्ये जागेवरती सोयाबीनचं आपल्याला एक देखील मोठं दिसत नाही. तुम्हाला जर त्यावेळेस आपण तीळ पेरत असतो त्यावेळेस आपण कशा पद्धतीने पेरायचा किंवा जे पण आपण खत असतं आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण सोयाबीन पेरतो त्यावेळेस खतामध्ये आपण तीळ हा टाकल्यानंतर देखील चालते. तर अशा पद्धतीने आपण चुका करू नका. पेरते वेळेस चांगल्या पद्धतीने नियोजनार्थ पेरा. शक्यतो आंतरपीक म्हणून सोयाबीनमध्ये तीळ हे पीक घेऊ नका. घेतलं तरी थोडंसं पीक घ्या की जेणेकरून आपल्याला मुख्य पिकाला आपल्या फटका बसणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल आपला तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.